नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आपण काल 2 बॉक्स ओपन केले. तर आज आपण ही मोठी बॅग ओपन करणार आहोत. तर बघूया यात काय सामान आहे ते. आणि आज आहे 17 तारीख. आज आईशी बोलले सकाळी, तर आई म्हणे आखाजी आहे, अक्षय तृतीय. म्हटलं कधी? म्हणे अगं रविवारी. म्हटलं मला वाटलं मेमध्ये आहे. आई म्हणते अगं काय कॅलेंडर नाही पाहिलं का? म्हटलं वेळच नाही बघायला, इथे झोपायला पण वेळ नाही म्हटलं. आली त्या दिवशी पण जागरण झालं म्हणाली मी आईला. चला आपण ओपन करूया. दिवसा पण जागरण आणि रात्री पण जागरण असंच चाललंय. म्हटलं खूपच हेवी आहे, खूप हेवी बॅग. हो हो, हे बघा. या ठिकाणी ही साडी किट, हे सिंगल हे सांगलीतून आणलेत. तर माझ्या नणंदबाई ज्या आहेत त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं होतं, तर त्या घेऊन आल्यात विकत माझ्यासाठी. 12 आणल्यात ह्या. आणि मी आईला विचारलं तुला साडी किट पाहिजे का? आई म्हणाली नको नको मला. आईला मी पूर्वी घेऊन दिलेले, पण आई ते वापरतच नव्हती आणि साड्या दुसरीकडेच ठेवत होती. पण ह्यावेळेस, आता मागच्या वेळेस मी गेली ना, तेव्हा छानपैकी 3 साड्यांचे किटमध्ये ठेवून आलेले आईचे. आणि हा सूट धीरजचा. तर आम्ही कन्यादान करणार होतो, तर सूट नाही घालायचं असं ठरलं होतं. सूटवर पूजा कशी करता येईल, तर पूजा करताना सूट नको म्हणून. तर इथे काही इंडियन ड्रेसेस मिळत नाही अमेरिकेत. माझ्या नणंदबाई म्हणाल्या इकडे आल्यानंतर आपण खरेदी करू. आणि मी जेव्हा नाशिकमधून नंदेकडे गेली आणि नंतर आम्ही कोल्हापूरला शॉपिंगसाठी गेलो, धीरजच्या शॉपिंगसाठी. तर ते सूट बघायला लागले. आम्ही त्या शॉपमध्ये गेलो, म्हटलं दुसऱ्या मजल्यावरती जाऊ बहुतेक, पण सूट बघायला लागले. म्हटलं सूट का बघतायत? म्हणे हो सूट घ्यायचं आहे. म्हटलं हे कधी ठरलं? तर म्हणे की तू नाशिकमध्ये होती आणि हे कोल्हापूरला होते, आणि माझे मोठे जेठ आहे, जेठच म्हणतात ना, मोठे जेठ आहेत, त्यांनी सांगितलं सूट घालणार आहेत सगळे. आणि मग यांनी बहिणीला फोन केला. बहीण पण म्हणाली की हो सूट घ्यायचं ठरलं. मग काय झालं, सूट घेतला, नंतर टाय पण घेतला, आणि मग आपल्याला शूज पण घ्यावे लागले, फॉर्मल शूज. मग सगळीच शॉपिंग झाली तिथे. आणि मग हे म्हणे की सूटच घ्यायचं होतं तर मग अमेरिकेमधूनच आणलं असतं. मला म्हणत होते सूट घ्यायचं तर अमेरिकेतून आणलं असतं म्हणे आपण. असू दे. तर मिळाला. मी म्हणजे माझी साडी पिको फॉलला टाकलेली होती, तर मी ब्लाऊज पीस नेला, आणि ती साडी जी होती बनारसी सिल्क, ती धुपछाव होती, म्हणजे अशी ब्ल्यू दिसायची, मध्येच ग्रीन, मध्येच मोरपंखी असा कलर चेंज. तर मी ब्लाऊज पीस बरोबर घेऊन गेले होते, तर मिळाला मॅचिंग. आणि ओके, बॉक्स रिकामे कसे ठेवायचे म्हणून हे बघा. हे बॉक्सेस कसे आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. यात धीरजचा शर्ट, यात हे शर्ट. ओके. मी आईला आजच सकाळी म्हणाले अगं माझ्या मैत्रिणीने पैसे दिले होते, आणि मी तिला म्हणाली होती बहुतेक मी सिद्धिविनायकला जाईल मुंबईत, आणि जमलं तर महालक्ष्मी टेम्पलला जाणार कोल्हापूरला. तर तिने मला $20 दिले होते तिथे टाकण्यासाठी, आणि मला एक छोटा फोटो पण घेऊन ये म्हणाली. मी आल्यानंतर पैसे दिले आणि प्रसाद पण. तर मला सिद्धिविनायकचा प्रसाद मिळाला, आणि तिथे ते फोटो वगैरे नाही. आज आईला मी त्याच्यासाठी फोन केलेला. अगं आई म्हटलं ते फोटो वगैरे तिथे आहे का? बॉक्समध्ये वगैरे निघाले नाही, दुसऱ्या बॅगमध्ये पण नाही निघाले. तर आई म्हणाली की आणि बॅकपॅकमध्ये पण नाही. तर म्हणे नाही अगं इथे तर नाही आहे. म्हटलं बघते मग आता कुठे आहे ते. तर हे बघा, यात निघाले.
ते असं बघितलं तर काही दिसत नाही याच्यातनं. तर यात प्रसाद निघाला. यात फोटो पण आहे महालक्ष्मीचा. हे बघा, अंबाबाई आपली महालक्ष्मी, अंबाबाई कोल्हापूरची महालक्ष्मी. तर हा फोटो आणलाय तिच्यासाठी, छान आहे. तर हा फोटो आणि हे सिद्धिविनायकमधला हा प्रसाद, हा मुलांसाठी आणला, तिचा काल निघाला. आणि हा पण आणलाय तिच्यासाठी एक पॅक. सॉरी. तर हा एक आमच्यासाठी आणि एक आता शेजारच्यांना मी देईल. आणि नारळ पण आणलं, ते फोडलं काल. तर म्हटलं हा प्रसाद निघाला नाही, प्रसाद नाही सापडला. प्रसाद सापडला की मग शेजारच्या मैत्रिणीला देईल म्हटलं मी. तर आपल्याला हा आता सापडलेला आहे, आपण आता हा बॉक्समध्येच ठेवूया. आणि हा बॉक्स इथे ठेवूया. आणि हो, हे बघा खूप इच्छा होती माझी. हे बघा काय आणलंय. मातीची भांडी स्वयंपाकासाठी मला घ्यायची खूप खूप इच्छा होती बरेच वर्षापासून. तर हे आता माझ्या नणंदबाईंनी माठ घेतला. खूपच क्यूट आहे, असं छोटंसं आहे आणि अगदी छान थंड पाणी. ते म्हणे आत्ता 4-5 दिवसापूर्वीच घेतला म्हणे मी. तर त्या म्हणाल्या मी आत्ताच घेतला हा. आणि मग त्यांच्यासोबत गेले ना मी गावात, त्यांच्यासोबत मी गावात गेले त्यांना साडी घ्यायला, तेव्हा हे आणलंय. त्यांनी ज्या ठिकाणी माठ घेतला त्या ठिकाणीच आम्ही हा घेतला. छान आहे, आवडलं का तुम्हाला? मोठंच आहे. तर हे आता पाण्यात पाणी घालून ठेवेल मी एक दिवस आणि मग वापरेल. मग त्यातल्या पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. आणि माझ्या रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी. तर जास्त काही अपलोड केले जात नाही त्यात. आणि हे किलोवरती, हे सांगलीमध्येच घेतले, किलोवरती हे नॅपकिन मिळाले. हे बघा, अजून असतील, हे 2 आहेत. एकसारखे नाही आहेत पण. हे बघा, हा मोठा आहे, हा छोटा आहे इकडचा, आणि हा मोठा आहे. हा मोरपंखी कलर आहे आणि हा बदामी कलर आहे, लाईट बदामी कलर. हा माझा ट्रायपॉड. याचा काही जास्त उपयोग झालाच नाही म्हटलं तरी चालेल, नुसताच शोला नेला. बहुतेक करून तर हातामध्ये मोबाईल धरूनच व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे मी. कारण माझ्या नणंदबाईंनी पण सांगितलं होतं ना ब्लॉग बनवायचे आहेत आणि मग ते यूट्यूबवरती टाकायचे आहेत. आणि यात पण मग धीरजची सूटवरचं हा शर्ट आणि ही पॅन्ट यात. हे बघा, एक किट सिंगल मी वापरायला काढले तिथे ऑलरेडी, त्यात सामान आणलं आहे. हे बघा, यात आहेत हे टॉवेल. आता किलोवरती स्वस्त पडतात तुम्हाला आणि छान आहे, टर्कीचे आहेत, क्वालिटी छान आहे याची. हे 4 आहेत, 1 किलोवरती घेतले, छान मिळालेत. लहान मोठी साईज आहे पण चालतं. आवडले का तुम्हाला हे नॅपकिन, छोटे टॉवेल? तर आता असं झाले. आणि हो, तर हां, आम्ही मंगल कार्यालयामधून घरी जात होतो आणि सिग्नलवरती एक बाई तिच्या मुलाला कडेवर घेऊन हे विकत होती. ती आली खिडकीजवळ, अशी वाजवत होती. तर माझी जेठ म्हणाले जा जा, असे हात करत होते. तर हात करत होते. तर मी तिला म्हटलं थांब. त्यांना म्हटलं मी घेते. मग ड्रायव्हरजवळ, म्हणजे पुढच्या साईडला होती ती, मग ते ड्रायव्हरजवळ हे दिले पैसे, त्याने तिला दिले. आणि हे मग बॅग आहेत. म्हटलं चला, ती भीक नाही मागते ना, ती काम करते, काहीतरी विकते.
तर म्हटलं घेऊया आपण, तिला मदत होईल. मग मी ह्या बॅग घेतल्या. काय होतं तिच्याकडे मला कळालं नाही, पण तिने जेव्हा दिलं तर मी पाठीमागे बसलेली होती कारमध्ये. तर बघितलं तर हे बॅग आहेत, 15 बॅग आहेत. इथे लिहिलेलं आहे, हे बघा, डस्टबिनमध्ये घालायचे बॅग. तर आमच्या अमेरिकेमधल्या डस्टबिनला पुरतील की नाही माहीत नाही, पण असू दे. तर ह्या 90 रुपयाच्या तिने सांगितल्या आणि 10 रुपये. म्हटलं असू दे तुला 10 रुपये. मग 100 रुपये देऊन टाकले तिला. त्या 100 रुपयाच्या बॅग आहेत. आणि हे रोल आहेत. आता तर खूपच ना, 1 वीकसाठीच गेलेलो आम्ही, 5 दिवसासाठी. म्हणजे ट्रॅव्हलमध्येच आमचे 2-2, 3-3 दिवस गेले. हे बघा, हे आधीचा मॅन्युअल होतं ना कॅमेरा, तर हे बघा, असायला पाहिजे यात फोटो खरं. तर म्हटलं धुवून आणू दरवेळेस म्हणते मी, तर ते राहतातच. खूप वर्ष झाले आता हिला, 20-1 वर्ष झाले असतील मला ते मिळाले. म्हटलं आणू आपण, ते धुवून आणू, प्रिंट करून आणू, पण नाही जमलं. आता हे बॉक्सबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सांगितलं ना, तुम्ही म्हणाल की एवढे सगळे बॉक्स, आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही बॉक्स, आणि अजून बॉक्स. हे बघा, यात पण बॉक्स आहेत. हे बघा, यात ड्रेस आहेत, तिथे खरेदी केलेले. मी आता हे नंतर दाखवते तुम्हाला. आणि यात पण साडी, हे पण मी नंतर दाखवते आता. हे बेडशीट, आधीचे पण मी तुम्हाला बॉक्समधून जे सामान काढलं त्यात दाखवले ना बेडशीट. तर आता हे एकदमच दाखवेल मी तुम्हाला. तर किंग साईजचे बेडशीट आणले, आणि अजून 7x9चे आणलेत, 6x6चे आणि 7x9चे. कारण इथला जो किंग साईजचा बेड आहे अमेरिकेतला, तो खूप मोठा आहे. आणि हे ब्लाऊज पीस, हे बघा. म्हटलं तिथे देवीला वगैरे गेली तर, कुठे नाशिकला पण कुठे गेले तर द्यायला. अजून होते 2-3, आणि ते आईला म्हटलं असू दे आता तुला, आईला टाकून आले मी. आणि हे ब्लाऊज म्हटलं लागलं तर घेऊन जाऊ. हे असं आहे, पूर्वी हे असे यायचे, रेडीमेड ब्लाऊज येत नव्हते ना पूर्वी. तर म्हणजे हल्ली जसे रेडीमेड ब्लाउजेस मिळतात तसे मिळत नव्हते पूर्वी. तर असे हे स्ट्रेचेबल मिळायचे, हे बघा. आणि ते पण खूप एखाद्या दुकानात, म्हणजे अजिबातच नाही, मिळायचेच नाही. खूप शोधून शोधून मला ते 2 मिळाले होते त्यावेळेस, गोल्डन कलरचं. हे मग काय नाही. आणि हे घेऊन गेलेली, याचा पण वापर झाला नाही खरं. हे बोनेट, मी म्हटलं करेल मी हेअरस्टाईल वगैरे, हे बोनेटचा पण काही उपयोग झाला नाही, हे पण घेऊन गेले होते मी. बघा, अजून बेडशीट. नाही, ही चादर आहे, पांघरण्यासाठी चादर आहे, बेडशीट नाही. हे एक बेडशीट, हे सांगलीमधून आणलेत. जे KGवरती घ्यायचे त्यात काही कलर छान नव्हते, आणि मोठी साईज फक्त 2च होती. मग 2च आम्ही फक्त किलोवरती घेतले, बाकी सगळे हे सेपरेट सेपरेट घेतलेत. सगळे असे सेपरेट 1-1 नगावरती घेतलेत. आणि मला बेडशीट पाहिजेलच होती, नीलसाठी पण आणि मोठ्या मुलासाठी पण पाहिजे होती, आणि आमच्यासाठी पण असतात आपल्याकडे, तरी पण एक्स्ट्रा पाहिजेत, हो की नाही. नीलने तर रागामध्ये छान असं हिरवंगार सुंदर, आणि मी आले ना 8 महिने राहून, तर ते बघितलं असं कट. म्हटलं इथं ताणलं तरी फाटत नाही. त्याने नक्कीच सिझरने असं चौकोन असं 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 कापलेलं. आणि नंतर काही दिवसांनी परत त्याने एवढं मोठं कापून ठेवलं. म्हटलं तुला तेच देणार घालायला. आणि यात कपडेत सगळे धीरजचे. याची चेन निघाली तिथे, चेन आहे, झिपर रनर निघालं, झिप आहे इथे, हे बघा, रनर निघालं.
तर यात सगळे धीरजचे कपडे आहेत, बाकी काही नाही. सगळे त्यांचे कपडे आहेत. हां, हे धीरजचे कपडे आहेत. आता मला याला रनर लावावं लागेल. तर झालं. ते छान आहे खरं असं पीठ. याला पण खूप वर्ष झालेत. आणि काय अजून, ओके, हे ज्युती म्हणजे म्हटलं शेरवाणी नाही तर जोधपुरी वगैरे, इंडो वेस्टर्न वगैरे काही घेतलं तर जोधपुरी वगैरे, तर त्यासाठी इथूनच आम्ही नेली होती ही ज्युती. पण हां, याचं हळदीच्या वेळेस घातलं असणार धीरजने, वापर झाला म्हणजे याचा. आणि यात ओके, यात पॅन्टी आहेत. पॅन्टी पण आणल्यात मी तिथून कॉटनच्या छानशा. ह्या 2 छान आहे कापड याचं. आवडल्या ह्या अशा आहेत. हे बघा, आणि मी ब्रा पण आणल्या, पण बहुतेक दुसऱ्या ह्याच्यात असतील. याच्या दिवशी आम्ही दोघं गेलो ना नीलसाठी कपडे घ्यायला, त्यावेळेस आणल्यात. झालं, संपलं. आता हे नंतर खोलून दाखवेल मी तुम्हाला. चला, आपल्याला प्रसाद तर मिळाला आहे, कारण आज ती मैत्रीण येणार आहे. मग कालच येणार होती तर अरे सापडलं. आणि हे पण आणले मी, हे कुलतनी आणले. ही अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाईचं टेम्पल आहे, त्या ठिकाणी हे विकायला होते, तर मी हे आणलेत. नॉनस्टिकसाठी हे उपयोगी पडतात छान. माझं एकतर जाळून टाकलं मुलांनी मी इथे असं. त्याचा यूज होतो, पण इथे असं ब्लॅक झाले. आता मात्र रिकामी झाली. हे बघा, आता काही नाही आहेत. चला, आता सांगा तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काय आवडलं जास्त. खूप जड आहे, मोठे आहे ना, खूप जड आहे. आणि हे की हे सांगा बघू काय आवडलं तुम्हाला. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला ही माझी शॉपिंग. ह्या केलेल्या शॉपिंगमधल्या पैकी कोणती वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तेही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. तुम्हाला नवीन नवीन देश बघायला मिळतील, नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळतील, शॉपिंगचे, हाऊस क्लिनिंगचे बघायला मिळतील, गार्डनिंगचे बघायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. माझ्या चॅनलचं नाव आहे अमृत खजाना लाईफ मनीषा. आणि बाजूला जे बेलचं बटन आहे, नोटिफिकेशन बेलचं बटन, तेही दाबा. डिंग 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 असं, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत.